नमस्कार मंडळी, आज झाली होती मला लवकर सुट्टी कारण मग आमची आज ॲनिव्हर्सरी होती आणि म्हणून आज संध्याकाळीच लवकर सुट्टी झाली होती. कारण रोज मला लवकर सुट्टी होत नाही, उशीर होतो 10 वगैरे वाजतात. तर मग म्हणून मी म्हटलं भाजी आणायला जाऊयात आणि मी आले होते इकडे भाजी मार्केटमध्ये. तर कशा पद्धतीनं पुण्यात इकडे भाजी मिळते हे बघा, इकडे आले होते मी आणि इथे बघा मटकीचे मोड आलेले जे कडधान्य वगैरे असतात ते सुद्धा इथे मिळतात आणि भाजीमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. आणि पुण्यामध्ये सुद्धा भाजीपाला खूप महाग आहे. इकडे तर गावापेक्षा गावाला जो म्हणजे अर्ध्या पैशामध्ये भेटतो ना तेवढा इकडे दुप्पट भाव असतात भाजीपाल्यांचे. जे फळं वगैरे आहेत त्यांचे सुद्धा. पण आता आपण राहतोच या भागामध्ये म्हटल्यावर मग आपल्याला खाणं भागच आहे किंवा मग घ्यावंच लागतं. तर भाजीपाला वगैरे खाल्ल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. मग कडधान्य वगैरे किती दिवस खाणार आपण. म्हणून मग आम्ही दररोज भाजीपाला घेण्यासाठी इकडे येत असतो. तसं माझे मिस्टरच येत असतात, पण आज लवकर सुट्टी झाली त्यामुळे म्हटलं त्यांच्यासोबत मी पण येते. आणि मग मी आले होते इथे. मेथीची भाजी आता पुण्यामध्ये मिळते 30 रुपयाला जुडी. हो, 30 रुपयाला जुडी भेटते. आणि कांदे वगैरे इकडे आम्हाला घ्यायचे होते म्हणून माझे मिस्टर कांदे घेत होते आणि इकडून भाजीपाला घेऊन आता आम्ही जाणार आहे घरी. तर पुण्यामध्ये तर भाजीपाला खूप महाग असतो. गावाकडे आपल्याला त्याच पैशामध्ये आपण अर्ध्या किमतीमध्ये आपण तो भाजीपाला घेऊ शकतो. तर भाजीपाल्यामध्ये बघा इकडे ह्या आजी बघा एवढ्या वयस्कर आहेत आणि या कडधान्य मोड आलेले मटकी वगैरे जे काही होते ते विकत होते. तर इकडे मोड आलेले कडधान्य जे काही असतात ते खूप प्रमाणामध्ये विकले जातात. तर अशा पद्धतीनं ते घेऊन बसतात दररोज. आणि इकडे राहटणी फाट्यावरती जे भाजीपाल्याचं मार्केट आहे इथेच सगळा भाजीपाला इकडे मिळत असतो. आणि जे टेम्पो वगैरे आहे ते घेऊन लोक अशा पद्धतीनं भाजीपाला विकत असतात. बघा इथे भोपळा, मिरची, कोथिंबीर सगळाच भाजीपाला इकडे मिळतो. पण आता हा भाजीपाला म्हणतात तरी विकताना की गावरान आहे. गावरान मला नाही वाटत गावरान असतो, कारण हा कुठल्या पाण्यामध्ये वगैरे येतो. ते आता आम्ही इकडेच राहतो त्यामुळे आम्हाला घेण्याशिवाय तो पर्याय नसतो. पण गावाकडचा अशा पद्धतीनं आम्ही भाजीपाला घेऊन निघालोय घरी. चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.